आता एक नजर टाकूयात काही महत्त्वाच्या बातम्यांवर। मुंबई मडगाव विशेष गाड्यांच्या नियोजनात अवघ्या 24 तासात बदल। या मार्गावरील 20 फेऱ्यांऐवजी आता केवळ 18 फेऱ्या चालवल्या जातील, मध्य रेल्वेकडून स्पष्ट। एलिफंटा बेटावरील उत्खननात पुरातन जलाशय, इंडो मेडिटेरेनियन जार आणि दुर्मिळ काचेच्या वस्तू आढळल्या, तर 11 दुर्मिळ तांब्यांची आणि शिशाची नाणी सापडली। या बेटाच्या 1,500 वर्षांपूर्वीच्या इतिहासावरती नवा प्रकाश पडणार। दिव्यांग व्यक्तीला मारहाण प्रकरणात एका महिलेला कुर्ला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं। सीसीटीव्हीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक तपास सुरू। कल्याण पूर्वेत चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 3 दुकानांमध्ये चोरी, शटर उघडून चोरी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, कोळसेवाडी पोलिसांचा तपास सुरू। केडीएमसीमधील वरिष्ठ लिपिक भूषण पाटीलची महिला कर्मचाऱ्याला नोकरीची धमकी देत शरीरसुखाची मागणी। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या घटनेमुळे महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ। कल्याणच्या गांधारी परिसरात सर्पदंशामुळे 3 श्वानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण, मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे विषारी नागाला पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं। पुणे महापालिकेला मिळकत करातनं विक्रमी उत्पन्न। महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 2,995 कोटींचा टप्पा गाठला, तर बांधकाम परवाना विभागानं 2,300 कोटींचा महसूल जमवला। या 2 प्रमुख स्रोतांना 5,000 कोटी रुपये मिळाले। यंदा आरटीईसाठी 3.5 लाख अर्ज। यंदा नोंदणीमध्ये घट झाली, मात्र यापुढे नोंदणीला मुदतवाढ मिळणार नाही। 2,88,000 अधिक अर्ज दाखल। पुण्यातील मुळा मोठा नदीपात्रावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार। जवळपास 168 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार। सध्या 14 ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित। पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रियेत वाढ। तज्ज्ञ डॉक्टर आणि अद्ययावत सुविधांमुळे दिवसाला 200च्या जवळपास शस्त्रक्रिया होतात। दिवसभरात 75% किरकोळ तर 25% मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात। पुण्यातल्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसानीचं महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत। शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात बिबट्याच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गेल्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा बिबट्या लोकवस्तीत दिसल्यामुळे ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे इथे खुनी दरोडा। दरोड्याच्या उद्देशानं आलेल्या अज्ञात चोरट्यांनी घराच्या अंगणात झोपलेल्या वृद्धाची हत्या केल्याचं समोर। चोरट्यांनी डोक्यावरती वार करून हत्या केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। पुण्याच्या चाकणमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा। अल्पवयीन मुलीवरती बापानं अत्याचार केले। पीडितेच्या तक्रारीनंतर नराधम बापाला पोलिसांकडून बेड्या। पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याचा साठा। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात बंद, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान, शेतकरी संकटात। नागपुरातील आयसीआयसीआय बँकेत 23 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा उघड। 195 खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतलं। धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। महिलांना उद्योजक बनवण्याच्या नावाखाली नागपुरातील 5,000पेक्षा जास्त महिलांना गंडा। नोंदणी शुल्काच्या नावावर प्रत्येकाकडून पैसे घेतल्याचा प्रकार। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू।